नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईफ। तर मित्रांनो, आज आहे आमचा दिवस दुसरा राजस्थान ट्रिपचा। आज आम्ही जाणार आहोत जयपूर या ठिकाणी। बाय द वे, आता रूम चेकआउट करायचं टायमिंग झालाय, दुपारचे 12 वाजलेले आहेत। सो लेट्स गो। चलो चलो, खूप उशीर झाला। सकाळी जवळपास 8 वाजता उठलो होतो आणि 12 वाजेपर्यंत आवरलंय सर्वांचं। चलो चाललो होतो, यश बाहेर थांबला, ही लिफ्ट पाय टाकलं तरी थांबत नाही। सो यश मागच राहून गेला। आम्ही आलोय रिसेप्शनवर। सो चला पे तर कालच केलं होतं, बाकी आज चावी देऊन टाकू। त्यांनी जुडिओ मधून शूज घेतले, सटकू राहिले। लिफ्ट मध्ये अडकला, लाईट गेली। चला चेकआउट करायचा टाइम झालाय। अंदर तो नहीं थे? नहीं अंदर नहीं तो अच्छा बच गए। वरना बहुत प्रॉब्लेम हो जाता और लेट भी हो जाता। चल भाऊ, असं काही हॉटेलचं रिसेप्शन होतं, बघू शकता। चलो, आता आम्ही जयपूरमध्ये पूर्ण त्याचे प्लेस कव्हर करणार आहोत। आज जयपूरमध्ये रेड किंवा ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे। तुम्ही बघू शकता पाण्याची स्थिती आणि व्हेरी बॅड एक्सपिरियन्स। बघूया यार, आता आम्ही निघालो 12 वाजता आणि पाऊस येऊ राहिला। कितने बजे तक घुमाएंगे? 8 बजे तक। 5 बजे तक बोल रहे हो? 5 बजे। फायनली आता ऑटो रिक्षा मध्ये बसून निघालेलो आहोत। बाहेरचा व्ह्यू बघा, अशा पद्धतीची या साइडला दुकानं असतात, राजस्थान जयपूर या साइडला। ये हमारे चाचा है रिक्शा वाले, इनको नाम बताओ चाचा आपका। मेरा नाम मोहम्मद शफी। मोबाइल नंबर बताओ। आप मोबाइल अंकल मोबाईलच वापरत नाही। जिंदगीत पहिले असे व्यक्ती बघितले जे फोन वापरत नाही, ते पण रिक्षा वापरतात। इधर आ रहे हम, इधर कुठे चाललो? एक आता कुठे घेऊन चालले रे? चाचा आपल्या हातात घेऊन जाते बारिश आ गई तो लगेच भाग जाते। हमारे महाराष्ट्र की पुलिस लगेच गायब। थोड़ी भी बारिश आई तो तुम्हारी तो भर बारिश में रुकती है। फायनली आता आम्ही आलोय। हा वल्ला व्हिडिओ चालू कर, छत्री मधून आला नाही का? सेवा एकदम छान आहे नाही का? सो गाइस, फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत। जवळपास 12 साडेबाराचा टायमिंग झालाय। बाहेर इतका जोरात पाऊस आलाय बघा। चलो आता जेवण करून घेऊ। आलोय, मेनू बघा यांचा, रेट पण ठीकठाकच आहे, 150 120। यांची पण प्रत्येक ठिकाणी कमिशन। महाराष्ट्र खूप महाग आहे। महाराष्ट्रात पण आहे, जे रिक्षावाल्यांनी आणलं ना आम्हाला, त्यांचं इथं कमिशन आहे। कोणता पण रिक्षावाला इथं घेऊन जाईल पूर्ण राजस्थान मध्ये, त्याला प्रत्येक ठिकाणी कमिशन आहे। म्हणजे हा पूर्ण टुरिस्ट स्पॉट आहे ना, त्यामुळे चालतं। आपल्याकडे खरंच यार खूप कमी त्या मानाने टुरिस्ट। एकदम मिठे मिठे बोलता काही इकडचे लोक। बघू शकते, हॉटेलमध्येच डायरेक्ट झाड आहे। ओ माय गॉड, म्हणजे झाड असेल ते तसंच मेंटेन म्हणजे राहून दिलंय आणि हॉटेलमध्येच झाड आहे। खतरनाक आणि ओरिजिनल आहे हे बघा, ओरिजिनल। वरती पण आहे दुसऱ्या मजल्यावर, भारी ना? ग्रीन थीम ठेवली त्यांनी। एसी बघा, डायरेक्ट दिसती हवा। चला आता लय भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लं नाही। क्या क्या सब्जी दी है? वन दाल तड़का, वन पनीर लबाबदार, और ये क्या है? पिकल पिकल म्हणजे लोणचं। फेमस ग्रीन अचार। हाँ, इससे मूड याद होता है। गाइस, फायनली आता आमचं डिनर आलेलं आहे, सॉरी लंच आलेलं आहे। त्याच्यामध्ये आहे पनीर आणि मिक्स व्हेज, आय थिंक लच्छा पराठा वगैरे। हॉटेल छान दिसते, टेस्ट पण छान आहे। त्यांचं बोलणं इतकं छान आहे ना, एकदम मस्त पटवलं आम्हाला की हे घ्या हे घ्या, नाही आवडलं तर पैसे नका देऊ असं। चला रे। फायनली आता आमचं लंच झालेलं आहे ना, आता आम्ही घेतलेली आहे लस्सी। वा वा वा, एन्जॉय। आता आमचं लंच झालं, खूप छान लंच झालं। आता ऑटो रिक्षा मध्ये चाललोय आणि या साईडला हे दिसतंय, याला ही पिंक सिटी म्हणता। कलर याचा ब्राऊन आहे, बट याला पिंक म्हणता। इसका कलर तो ब्राउन है, इसको पिंक क्यों कहते? इसका कलर ऐसा पिंक जैसा नहीं है, पिंक जैसा नहीं, थोड़ा ऐसा बिटकरी टाइप कलर है, ब्राउन ब्राउन। इसको ही कहते हैं क्या पिंक सिटी? गुलाबी नगरी। गुलाबी नगरी बघा, पिंक सिटी पूर्ण पिंक पिंक आहे। वा वा वा, लाइट पिंक है, एक सा कलर, एक सारखा कलर आहे।
त्यावेळेसच्या राजा लोकांनी अशा पद्धतीची डिझाईन ठेवली होती. तुम्ही बघू शकता पूर्ण पिंक या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. फायनली आता आम्ही गाईड केलेला आहे. हे दोघं नव्हते म्हणत गाईड करायला, 200 रुपयात गाईड केलेला आहे. काय गरज आहे गाईड करायची काय गरज, ऐकू नको, मी ऐकतोच आहे. इथं एवढा 1000 रुपये खर्च करून आलोय, 10,000 रुपये मी माहिती घेतली नाही तर काय उपयोग आहे सांगा आता. देखिए जिस फ्लोर पर अपन खड़े हैं ये हवा महल कहा जाता है. छत्रपति आकार का पैलेस बना गया है. हवा महल म्हणजे इथं पक्षी उडायचे का? हा जो हवा महल हा राणीसाठी बनलेला होता आणि या ठिकाणी जे तुम्हाला फाउंटेन दिसतंय ही त्यावेळेस राण्यांसाठी आंघोळीची जागा होती. 9 राण्या होत्या राजाचं. जवळपास 300 वर्ष जुना हा हवा महल आहे. तो चला आतमध्ये, थोडा पाऊस आलेला आहे त्यामुळे थोडंसं तकलीफ होती, बाकी काही हरकत नाही. तो चला गाईड घेतलाय. हे आहे राजा सवाई प्रताप सिंग यांच्या 9 राणी होत्या आणि यांचाच हा पॅलेस होता. बघू शकता त्यांचे कॉस्ट्युम. काहीच या ठिकाणी जी अंगठी ना, या ओरिजिनल अंगठी यांच्या हातात. फोटो घ्यायचंय. आमचा यश म्हणतो जाऊन एक घेऊन येऊ का, काय करायचं. अरे टाइम कर. बाहर से हवा महलचं मिनिएचर बघा. थी उस टाइम पे हमें देखिए यहाँ पे. और जस्ट अभी होली पे जाकर रानी नानी का कार्य करती थी. आगे आपको दिख रहा है. इसमें अपन जो एंट्री करेंगे दर्शन करेंगे. पहला जो फ्लोर होगा स्वर्ण मंदिर होगा, दूसरा फ्लोर रत्न मंदिर होगा, तीसरा फ्लोर विचित्र मंदिर होगा, चौथा फ्लोर प्रकाश मंदिर होगा. 9 रानियों को संभालने को औरतें कितनी थी? दासियाँ 324. 2 रानियों के लिए. टोटल राजाओं की बात कर रहा हूँ, जो राजाओं की दासी थी. मित्रांनो या हवा महल मध्ये 95 दासी होती राणी 9 राण्यांची देखभाल करण्यासाठी. चला तर वरती चाललोय आम्ही. इससे जाता था क्या सीढ़ियों से? हा काय माहिती, जागा बघ किती छोटी. वरती चाललोय फर्स्ट फ्लोअरला. वा वरती आलोय बघा. शिवाजी महाराजांची माहिती देतोय त्यांना. औरतों को अत्याचार वगैरह करते थे ना, तो हमारे ना राजा उनका सर दर्द से अलग करते थे. खुद का सगा मतलब पत्नी का भाई जो रहता है साला, उसको छोड़ा नहीं था, उसका सर हाथी के नीचे चल दिया था. कोण सांगतोय. हे बघा हवा महल. तुम्हाला विंडो दिसतीये, ही एसीचं काम करते, अशी हवा येते. आणि ज्यावेळेस राजाची खाली मीटिंग असायची राणी सोबत, तर त्यावेळेस या विंडोचा वापर केला जायचा. छान. इथून दासी लोक बघायच्या. बघ रे बघ इथं असं बघ ना, त्याच्यात बघ अशा दासी बघायच्या इथून. बना गया. इसकी जो विंडो लगी है ये मधुमक्खी पत्ते के आकार की है. आप देख सकते हैं मित्रांनो या ठिकाणी ज्या विंडो आहे हनी कोमच्या विंडो आहे बघू शकता. मधुमक्खीचा जो छत्ता असतो तशा आहेत. यांचा जो खिडक्यांचा आकार आहे हा आपला श्रीकृष्णाच्या मुकुटासारखा आहे बघा. आणि या ठिकाणी जन्माष्टमीला इथं कृष्णाचा झुळा बांधला जायचा. छान. इथं सर्व राणी पूजा करायच्या. चलो चलो गाइस, इथं यांनी एक छत्री आणली. हा म्हणतो 2-4 छत्री तर आणायच्या. आणि बघा इसका बताओ ना क्या है. हाँ तो बताता रहा हूँ, आप वीडियो बना ली. ये देखिए जंतर मंतर है. आप इधर देख लीजिए. जंतर मंतर बोले तो जादू करते थे. जंतर मंतर 300 वर्ष पुरानी घड़ी है, जादू से भी खतरनाक है. ये 3 चीज बताती है, राशि और टाइम और कुंडली. जो बच्चा जन्म लेता है ना, उसकी कुंडली के बारे में बताती है कि कौन सा बच्चा जन्म ले रहा है इस टाइम, कौन सी कुंडली में. आज भी करेक्ट बताती ना. आज भी करेक्ट बताती है. मतलब यह सिटी पैलेस, इसका 3000 रुपए का टिकट है. देखिए आप, इसमें 2 झंडे लगे हैं, एक बड़ा है. बाबू क्या है उधर ऐसा? क्या है उधर? उधर सोना चांदी के घड़े मिलेंगे आपको. अरे ओके बेच, हमको थोड़ी पानी पीने का मिलेगा ना. ये रही सिटी पैलेस. बच्चा का टाइम किधर दिखता है?
बच्चा का टाइम बोलो आप बोलो ना कुछ। टाइम ये रहा जंतर मंतर, मतलब रानी किधर है जंतर मंतर बताओ ना। ये सामने है, मैं भैया। बताता हूँ। एक बार अलग अलग शैली बताऊंगा मैं आपको, एक बार देख लीजिए आप। ले अरे गाईज हे खूप त्यांना बोर करताय। वहाँ से टाइम देखता है, मैं बोल रहा हूँ एक बार आप देख लीजिए। गाड़ी किधर है बहुत तरह। तो ये घड़ी जो दिख रही है ना, ये जंतर मंतर की घड़ी है, ये जंतर मंतर है। किधर है ये सामने जो पॉइंट नहीं दिख रहा है क्या? ऐसा? हाँ, ये जंतर मंतर ही है, इसके अंदर घड़ियां तो उधर क्या होता है? टाइम टाइम दिली पॅलेस मध्ये राजस्थानचे उपमुख्यमंत्री राहता। हे बघा पूर्ण असे इथं राणी त्यांची स्नानासाठी यायच्या, 9 राणी राहायच्या फक्त एवढ्या याच्यात। खूप जबरदस्त आहे, 300 वर्ष जुनं आहे तरी पण बघू शकता किती सुस्थितीत आहे। आणि या खिडक्या अशा आहे वरतून खाली बघू शकतो पण खालच्या वरतून दिसणारच नाही अशी। चला आता कुठे चाललोय भाऊ? एकदम मस्त आहे हा हवा महल आणि खूप छान गाईड घेतल्यामुळे सर्व कळालं नाही तर एवढे 1000 रुपये खर्च करून एवढं लांब आलोय आणि काहीच कळालं नसतं, काही मजा नसती। बट चलो आता थोडंफार कळालेलं आहे, चला पुढे बघूया कुठे जात आहे। इथे बघा अँटी स्किट टाईल्स बसवलेले आहेत, टाईल्स म्हणजे त्यावेळेस असं ग्रूव्ह केले जेणेकरून पाय सटकू नये म्हणून। मस्त आहे का रे? यांचा दुश्मन होता आपला पण होता हा सांगते। औरंगजेबला कुठं मरण आले माहिती का? महाराष्ट्रामध्ये। ये है रूम, इसके अंदर 25 रूम है, लेकिन ये रूम बंद कर दिया गया है। चंदन की लकड़ी है, चंदन की लकड़ी पे पेंट की गई है। मित्रांनो चंदनाचं लाकूड आहे, 300 वर्ष जुने। 25 रूम है, जो सवाई प्रताप सिंह राजा था उनके नौरानियां थी, लेकिन रूम इसके अंदर 25 रूम बनाए गए। देखना चाहिए ना। आता आम्ही हवा महल फिरून बाहेर आलेलो आहोत आणि इथं खूप जोराचा असा पाऊस आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि पावसाने पूर्ण हे झालंय आज आमचं, नाहीतर खूप फिरलो असतो पण हरकत नाही। आता हवा महल झालेलं आहे, तिथे जवळपास 10 ते 12 स्पॉट आहे जे तुम्ही व्हिजिट करू शकता। तो आमचा पहिला झालेला आहे हवा महल, आता आम्ही करणार आहोत आमेर फोर्ट। चालेल ना? तुम्ही म्हणतो चलो चलो का चले, इतनी बारिश आहे। हवा महलच्या बाहेर आलेलो आहे शॉपिंग करण्यासाठी, तर मार्केट आहे बघू शकता, भरपूर काही काही आहे। हॉटेल आहे इकडं, रिंग वगैरे, झुमके, देवी देवतांचं सामान। आहे हवा महलची बाहेरची साईड, ज्याच्यातून व्ह्यू बघा। खूप पाऊस चालू आहे ना, हवा महलचा बाजूचा व्ह्यू बघा आणि हा आहे हवा महल। खूप पाऊस चालू आहे, बाकीचे फ्रेंड फोटो काढून दिसत बसले, आपण जाऊ। चल चल सरक सरक। भिजलो पावसात मी मित्रांनो बघा किती पाणी आलेलं आहे, आमची रिक्षा बंद पडली। अय बाबा आमची रिक्षा बंद पडली। गाईज बघू शकता इथं किती पाणी साचलेलं समोर बघ। हा ना, लोकांचं कसं गाड्या चाललंय बघा। एवढं कसं काय पाणी झालं काय माहिती, आणि त्यात रिक्षा बंद पडली। एवढं पाणी झालंय हे बघा, लिटरली तुम्ही गेस करू शकता। ओ माय गॉड, हे बघा गाईज रेड अलर्ट इन जयपूर। तुम्हाला माहिती आहे का जयपूरला जयपूर का म्हणता? लुक ॲट दिस व्ह्यू, हा आहे पूर आणि आज आम्ही आलो आहे जयपूर आणि जयपूरला आला पाण्याचा पूर। हे बघा, ओ माय गॉड, अरे पुटात पाणी गेलं पूर्ण। माझ्या पण आहे ना गप्पू झाला यार, एकच स्पॉट झालाय आज पूर्ण दिवसभरात आणि इथं खूप आता एन्जॉय होतोय पाण्याचा। फायनली रिक्षा चालू केली आहे। बाबा फुल चिडले, काय माहिती जागाच नाही, चेंबर नाही तो पाण्याचा। इधर वो
चेंबर नहीं है क्या आने जाने के लिए? नहीं है, पानी साफ गाडीचा म्हटलं चाचा रिक्षा डॉक्टरकडे दाखवायची ना, राव राव बंद पडती. चाचा म्हणतात राव इतनी बडी बडी गाडी बंद पडती. झोपून घ्या काहीच. जयपूर डुसपूर एवढं सगळं झालं, पण आम्ही हारणे मानणार, जेवढं कव्हर करतील तेवढं करू, बस एन्जॉय. फायनली आता आम्ही आलेलो आहोत आमेर फोर्ट या ठिकाणी. वाव, हे बघा किती मोठा आहे. आता आम्ही आलेलो आहोत आमेर फोर्ट या ठिकाणी. आता आम्ही जीप मध्ये बसलेलो आहोत आणि ही जीप बघू शकता काहीच. आम्ही आता एकदम मिनी थार मध्ये बसलेलो आहे. फुल एन्जॉय येतोय. बाहेरचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवण्यात येईल थोड्या वेळात. हे नुसतं खाली येते नाही, ते एकदम जबरदस्त फोर्ट इतका खतरनाक आहे, एकदम मॅसिव्ह आहे. तुम्हाला दाखवतो. गाईड आहे बघा. नाही सर, मंदिर बघा किती जबरदस्त आहे. हे राजा मनसिंग यांचा आहे. आता आम्ही गाईड घेतलेला आहे, 100 रुपये मध्ये ठरवलेलं आहे गाईड. उनकी आर्मी में उनकी सिस्टर थी जोधा हरका भाई, उनके साथ उनका शादी कर दिया, फिर बाद में फोर्ट बना. फायनली आता आम्ही आलेलो आहोत आमेर फोर्ट या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी अकबरचा सेनापती मानसिंग याचा हा किल्ला आहे. खूप पावर होती त्याच्याकडे अकबरचा. असे साला पण होता. त्याला आहे ना अकबरला ती जोधा देऊन टाकली, मग तो झाला पॉवरफुल. पावर होती म्हणून या किल्ल्यावर कधीच हमला झाला नाही. म्हणून तुम्ही बघू शकता कशी स्थिती या किल्ल्याची. खतरनाक. एंट्रन्स गेट हा आमचा गाईड आहे. नो चलो एंट्री केली आता आम्ही. ये क्या इतना बड़ा क्या है? ये इतना बड़ा क्या है? तो आर्मी परेड के लिए था. आर्मी परेड के लिए ग्राउंड. काहीच बघा, हे आर्मी परेड साठी ग्राउंड होतं. मित्रांनो, हा जो पूर्ण दिसतोय हे मैदान, हे परेडचं मैदान आहे. आणि हा जो डोर आहे याला सन डोर म्हणतात, ज्या ठिकाणून रॉयल फॅमिलीज एंटर करायची. या ठिकाणी जो डोर आहे हा मून म्हणजे एक डोर आहे, चंद्र म्हणू शकतो त्याला. आणि त्या ठिकाणी साल लगे इस पूरे पैलेस को कंप्लीट करने को. दिन नहीं, 137 साल. क्या सच में? 37 साल लगे. बाप रे. और यहाँ से आम जनता आती थी गाइस, यहाँ पे राजा लोग बैठते थे और सब यहाँ पे परेड वगैरह होती थी. नीचे सब घोड़े वगैरह लगते थे. हे बघा ही पहाड़ी बघा. ने कंप्लीट करवाए थे इसको 3 राजाओं ने. राजा मानसिंग ने स्टार्ट किया था, उनके पोते ने कंप्लीट करवाया था. पोते का नाम क्या था? पूर्ण बघा. ये सबसे लास्ट में बना था. स्टार्टिंग की तुम्हाला वॉल दिसतीये ती टोटल 12 किलोमीटरची वॉल आहे. हे बघा पूर्ण 12 किलोमीटरची अशी वॉल आहे, बाउंड्री आहे ज्या ठिकाणी पेट्रोलिंग व्हायची. आणि जी की जगातली 3 नंबरची सर्वात मोठी वॉल आहे. 1 नंबरची आहे ग्रेट वॉल ऑफ चायना, 2 नंबरची आहे चित्तोडगडची आणि 3 नंबरची आहे आमेर फोर्टची. सो असा याचा इतिहास आहे. गाईडनी सांगितलं गाईडचं शूट करणं अलाउड नाही, कारण गाईडचं शूट केलं सर्व तर मग युट्यूबलाच बघतील, बाकी कोणी बघणार नाही. ब्लॅक मार्बल मुघलांच्या यांनी केलेलं आहे आणि व्हाईट आपल्या यांनी केलेलं आहे. ओके, म्हणजे जोधपूर आर्किटेक्चर वेगवेगळे होते. अच्छा. रेडिश स्टोन में मुगल आर्किटेक्चर है, व्हाइट मार्बल पे हिंदू आर्किटेक्चर है, दोनों का कॉम्बिनेशन. चलो नेक्स्ट. उधर 3 ये गेस्ट के लिए रहते थे रूम. गेस्ट रूम आहे इकडे. मेरे जैसे अच्छे गेस्ट आते थे ना उनके लिए. आता आम्ही गणेश द्वार या ठिकाणी आहोत. तुम्हाला दाखवतो, इतकं सुंदर आहे आणि ते 450 वर्ष जुनं आहे. हे बघा, ओ माय गॉड. आणि ही जी तुम्हाला पेंटिंग दिसतीये ती फळांच्या आणि भाज्यांच्या ज्यूस पासून तयार केली होती. फळं भाज्या सडवून त्यांचा रस काढून ते तयार केला जातो. आणि या ठिकाणी जेम्स सिटी म्हणून आपल्या जयपूरची ओळख आहे. तसंच त्याचबरोबर या ठिकाणी 2014 मध्ये
100 ग्रॅमची साडी तयार केली होती. त्यामध्ये अशाच पद्धतीचा डिझाईनचा वापर केला होता आणि कलर म्हणजे भाज्यांच्या कलर पासून डिझाईन तयार केली होती. सो असा आहे हा गणेशद्वार. पुढे गेल्यावर कसा कलर तयार होतो हे दिसेल आणि पुढे भविष्य सांगणारे पण आहे, ते तिकीट मध्ये इन्क्लूड आहे. हात दाखवूया आणि आपलं भविष्य जाणून घेऊयात. आणि प्लस हे जे तुम्हाला समोर दिसतंय हे पेंटिंग, ती पेंटिंग फळ भाजीपाला सडवून त्याच्यानुसार बनवलेलं आहे. या ठिकाणी आर्टिफिशियल झील आहे आणि या ठिकाणी अकबर यांनी सॅफ्रॉनची शेती म्हणजे केशरची शेती ट्राय केली होती, परंतु ती सक्सेस वरून आणलं होतं केशर आणि ते खूप टेम्परेचर असल्यामुळे इथं काही ते सक्सेस झालं नाही. त्यांनी त्यासाठी झाडं पण लावले होते आजूबाजूनी आणि मग त्यासाठी त्यांनी इथं डायरेक्ट नदी तयार केली छोटीशी की गारवा मेंटेन राहील, तरी पण ते झाले नाही सक्सेस. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी जोधा अकबर पिक्चर मध्ये कबूतर उडवण्याचा सीन दाखवलेला आहे. तसंच या ठिकाणून बारातचा सीन दाखवलेला आहे. पुढे माउंटेन व्ह्यू आहे, खूप जबरदस्त आणि एक वेगळंच प्रकारचा व्ह्यू आहे. कॅमेरा जस्टिस नाही करू शकत, बघू शकता. खूप छान. आतमध्ये आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. इथे छोटंसं गार्डन आहे. इथे अंदर क्या है? अंदर बताएंगे आपको यहाँ से. चलो. एक मिनट. सामने जो आप पैलेस देख रहे हो यह है दीवान खास. दीवाने खास. राजा के जो खास लोग थे उनकी मीटिंग हुआ करती थी, पर्सनल मीटिंग. इसी को सीसमेल के नाम से जानते हैं, मिरर पैलेस. मिरर पैलेस. शीशा लगा हुआ है, ये बेल्जियम कंट्री का गिलास है. बेल्जियम से मंगवाया गया था. इस पैलेस को बनने में 25 साल लगे थे. मानसिंह के बेटे थे मिर्जा जयसिंह, उन्होंने पैलेस बनाया उनकी 2 रानियों के लिए. एक रानी का बेडरूम सामने, एक रानी का बेडरूम दोनों साइड 2 बेडरूम है, बीच में मीटिंग हॉल है जहाँ पे राजा की पर्सनल मीटिंग हुआ करती थी. अच्छा. सेकंड पीढ़ी ने बनाया था. ओके चलो. बेल्जियम वरून काचा आणले होते म्हणजे मिरर शीश महल. मीटिंग हॉल है यहाँ पे राजा की पर्सनल मीटिंग हुआ. एकदम छोटे से इधर से कोई फोटो काढला तरी मस्त आहे रे. पुढे आलेलो आहे. या ठिकाणी आहे ओपन बाथटब. ये गवर्नमेंट ने लगाया बाद में. राजा मानसिंह का पैलेस देख रहे हैं आप. ये सबसे पुराना पैलेस है, सबसे ओल्ड पैलेस. राजा मानसिंह की 12 रानियाँ थी, उन्होंने 12 रानियों के लिए 12 अपार्टमेंट बनवाए सेम डिजाइन से. हाँ, एक दिशा में 3 अपार्टमेंट है, 1 डायरेक्ट. ठिकाणी राणी त्यांचं आंघोळीचे स्थान होतं, वरती राजा लोक राहायचे ते बघत डोंट नो. पण इथं पाणी कसं असलं नाही आता काय माहित नाही. आणि जी राणी होते ना सर्व 12, त्यांच्या सिक्युरिटीसाठी ट्रान्सजेंडर ठेवले होते, कारण की राणींना नंतर कोणी. रानीचा बेडरूम आहे. डोर नहीं क्या उसको? बंद है. बंद है क्या? हाँ बंद है. अच्छा. वो क्या बता रहे थे ट्रांसजेंडर का? ट्रांसजेंडर इस पैलेस में रानी की सुरक्षा के लिए. क्यों वो क्यों पर लेडीज क्यों नहीं? लेडीज क्यों नहीं? वो जेंट्स इसलिए नहीं थे. जेंट्स तो थे लेकिन वो जेंट्स अलाउड नहीं थे यहाँ पे. लेडीज क्यों नहीं? लेडीज थी पर सुरक्षा में. अपार्टमेंट तो लेडीज तो थी इसमें, जेंट्स नहीं था. लेडीज अपार्टमेंट के लिए डायरेक्ट ट्रांसजेंडर. हाँ ट्रांसजेंडर उनमें थोड़ा ताकत रहती है. ताकत भी होती है. और वो क्या है, राजा कभी पैलेस से बाहर जाए तो रानियों के साथ संबंध ना बना ले. किन्नर लोग नहीं बना पाएंगे संबंध, तो जेंट्स रहेंगे तो संबंध भी बना लेंगे. त्यामुळे पूर्ण हे लेडीज अपार्टमेंट होतं. 12. हाँ बोलिए. जोधा 12 दरी के नाम से जानते हैं. यहाँ पे 12 रानियां बैठ के मीटिंग किया करती थी. कोई फंक्शन होता था यहीं बैठ के मनाया जाता था. उनको ज्वेलर्सी नहीं होती थी कि एक दूसरे से. इसी वजह से तो ये अलग अलग दिशाओं में रूम बनाए. रानी को जलन फील ना हो. जब भी राजा किसी रानी के पास जाते थे किसी को मालूम नहीं चलता था, सीक्रेट रहते थे एकदम चुपचाप. हाँ जी. ये क्या है? ये क्या है? ये 12 दरी है. यहाँ पे 12 रानियां बैठ के मीटिंग किया करती थी. 12 जगह आहेत. 12 म्हणजे असे स्क्वेअर आहे. मग छान है. जोधा अकबर मूवी देखी होगी आपने. हाँ हाँ. जोधा अकबर में जो फाइटिंग का सीन है तलवारबाजी की फाइटिंग है, वो यहीं पे हुआ. इतनी जगह में. हाँ यहीं पे शूट हुआ जोधा अकबर. जोधा और अकबर का. हाँ जी. फाइटिंग का सीन थे. और जोधा का घर भी इधर ही है ना? हाँ इधर ही है. नीचे टाउन के अंदर बर्थ पैलेस. यस. चलो और क्या? जयगढ़ फोर्ट से कनेक्टेड है. 2 किलोमीटर लंबी टनल जा रही है यहाँ से जयगढ़ फोर्ट. वहाँ पे राजा की आर्मी रहती थी. यहाँ पे राजा लोग रहते थे. कभी पैलेस पे अटैक हो तो यहाँ से राजा और रानी जयगढ़ पहुँच सके, तो वहाँ से सैनिक लोग आ सके. 2 किलोमीटर लंबा टनल है. और वहाँ पे क्या मीना बाजार? मीना बाजार लगता था यहाँ पे. शॉपिंग एरिया हुआ करता था रानी के लिए और टूरिस्टों के लिए. लेकिन बाद में कोविड के बाद में इसको नीचे शिफ्ट कर दिया.
अच्छा, ये कढ़ाई उस टाइम की है? उसी टाइम का कढ़ाई नहीं, ये जोधा अकबर मूवी का शूटिंग हुआ था, जो खाना बनाने का जो शूट हुआ था, हाँ। ऐश्वर्या रॉय ने जो खाना बनाया था इन्हीं कढ़ाई में बनाई थी। अच्छा शूटिंग के टाइम लेके आई थी कढ़ाई, यही छोड़ गई। अच्छा, मुझे लगा उस साल का है वो क्या? उस साल का नहीं है, मेरनगढ़ पे भी ऐसी कढ़ाई है तो फिर ऐसी कढ़ाई शूटिंग हुआ है वहाँ पे। उधर भी शूटिंग हुआ था क्या? अच्छा, मुझे लगा उस टाइम का है। उस टाइम तो नाही होगा ना इतना बडा, क्या हो सकता है? जोधा अकबर मूवीसाठी आणलं होतं गाईज. लिटरली गाईज खरंच हे बघून असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात पण गड किल्ले ची अशी दुरुस्ती झाली पाहिजे, ते रिनोव्हेट झाले पाहिजे. खरंच इथं बघण्यासाठी खूप आहे. आपले किल्ले उंचावर आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं. आणि संपूर्ण आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि एक कंपॅरिझन आपण जर केलं तर असं वाटतं यांचे किल्ले किती शाबूत आहे. खरं तर जेव्हा जेव्हा यांच्यावर हल्ले झाले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या माना वाचवल्या आणि भिंती वाचवल्या, आणि जेव्हा जेव्हा आपल्यावर हल्ले झाले त्यावेळेस आपण मानाने वाचवल्या, आपण छात्या फागवल्या आणि लढून आपण लढाई केली. सो आपला असा इतिहास आहे. परंतु जे काय असेल या ठिकाणी फार काही लढाई झाली नाही, बट जे असेल ते आपले किल्ले रिनोव्हेट झाले पाहिजे. बघा जेल बघा आता हे ठेवलंय, पहिले याच्यात जेल होतं. चलो आता आम्ही इथून ही टोपी पण घेते. दाखव रे टोपी आपली. हम्मागानी वेलकम टू. आम्ही मलाई कुल्फी राजस्थानची, ते बोलले छान आहे. चलो एवढा पावसा पाण्याची कुल्फी पहिले बर्फ की नाही मला इतकी. हे आमचे व्हिडिओ कॉलवर मित्र आहे बघा. दिस इज माय प्रथमेश फ्रेंड, बरे जो लग मित्रा. गाईस तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जीप गाडी आहे. सो या सर्व टुरिस्ट साठी आहे. 5 ते 6 हजारची इथं गाईडच आहे फक्त, जे गाईड करतात. एवढा मोठा फोर्ट, इथं यांचा रोजगार याच्यावरच चालतो. व्हेजिटेबल पासून बनतं त्याचं. इथं आम्हाला डेमो दाखवला, अलाउड मध्ये आलेलो आहे. गाईज खूप 1 तास गेला. इथं आम्ही हे कपडे घेतोय, चादर आहे, भरपूर टाईप आहे. इथं शूट करणं अलाउड नाही पण तुमच्यासाठी करतोय. ऑल राईट गाईज, तर आमेर फोर्टला आम्ही जवळपास 9,000ची शॉपिंग केली आहे. मम्मीला प्रत्येकाने एक साडी घेतली आहे. त्याच्यानंतर घरासाठी एक चादर घेतली, तुम्हाला दाखवतो. बाकी इथं संकेत आहे, काय घेतोय बघा. हे चादर दाखव ना, संकेत चादर दाखव ना. महाराष्ट्र हे बघा, याने ब्लॅक कलर घेतले. साडी दाखव ना थोडी. साडी माझी अशी पद्धतीची, ती कुठंच भेटत नाही, इकडेच भेटते. 4,000 रुपयाची साडी आहे. 9,000ची शॉपिंग झाली. 9-10 हजाराची शॉपिंग करून लोंडे चले उदयपूर नाव. कल मिलते उदयपूर आपसे. आणि आज खरं तर 2च स्पॉट झाले, पाऊस खूप होता. पण बॉस आमेर फोर्ट बघितला म्हणजे 50% तुम्ही जयपूर बघितलं. आमची ही जीप आहे बघा, गाईड पण आमच्या काम देते. जलमेल आहे आणि त्या जायला नाही आहे बघा. हे जलमेल आहे. दिवसा छान दिसला असतं ना, तर रात्र झाली, त्याच्यामध्ये लाईट पण नाही. उधर रहता है क्या कोई? कोणीच नाही राहत. जाने के लिए बोट से जाना पड़ता है क्या? अच्छा, जलमहल. मित्रांनो आता आम्ही अमेर फोर्ट फिरून आता परत आमच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. हॉटेलमध्ये तर आम्ही चेकआउट केलेलं होतं, परंतु या ठिकाणी आमचं लगेज होते बघा, हे लगेज. सो तेच घेण्यासाठी आलोय आणि आता आपण जाणार आहोत उदयपूरला. सो ट्रेन पर्यंत जाऊया आणि तो ब्लॉग हा एंड करूया. आणि उदयपूरचा ब्लॉग हा नेक्स्ट पार्ट मध्ये तर नक्की बघा. आणि या सर्व ट्रिप मध्ये आम्हाला मदत करणारा आमचा फ्रेंड, आमची तिकीट बुकिंग केली, त्याचं नाव आहे हमजा पठाण. त्यांचा मी नंबर तुम्हाला देतो. जर तुम्हाला तिकीट बुकिंग किंवा हॉटेल बुकिंग करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप छान काम आहे. बाकी तू काय सांगशील? मजा आली ना? खूप म्हणजे गाईज मला सांगायचं, फिरायसारखं इतकं काही आहे की त्याला लिमिट नाही राजस्थानमध्ये. आपल्या इथं खूप मजा आली. चला वेट करतो आता. 9:30 वाजले, 10:30 वाजता ट्रेन आहे. भेटूया स्टेशनवर. अख्खे हॉटेल असे बघा. मित्रांनो हे आहे जयपूर रेल्वे स्टेशन, बघू शकता. अशा पद्धतीने आहे संपूर्ण. आणि आता आपण ट्रेन मध्ये जाणार आहोत आतमध्ये. सो चला 10 मिनिटं बाकी. चलो चला पटकन. मित्रांनो फायनली आता मी ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आणि रात्रीचे जवळपास 12 वाजलेले आहेत. तर उद्या सकाळी भेटतो तुम्हाला उदयपूरमध्ये. ही ट्रेन आम्हाला
6:30 वाजता सकाळी उदयपूरला सोडणार आहे. सो भेटूया उदयपूरमध्ये.